मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। हे शिबिर खोडाळा ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आले असून नागरिकांच्या महसूल संबंधी विविध समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे। मोखाडा तालुका प्रभारी तहसीलदार यांच्या वतीने सर्व नागरिकांना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। शिबिरामध्ये जमिनीचे उतारे, फेरफार, वारस नोंद, विविध प्रमाणपत्रे तसेच इतर महसूल विषयक अडचणींचे निराकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। या शिबिरामुळे नागरिकांना कार्यालयीन फेऱ्या मारण्याची गरज न पडता त्यांच्या समस्या एकाच ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे। त्यामुळे खोडाळा व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रभारी तहसीलदार मोखाडा यांनी केले आहे। प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे, पालघर जिल्हा। मी रोहन भीमराव शिंदे, तहसीलदार मोखाडा, या व्हिडिओद्वारे आपणास आवाहन करत आहे की छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर टप्पा 1 संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मंडळ स्तरावर राबवण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून खोडाळा येथील मंडळात दिनांक 14 रोजी आपण महाराजोत्सव अभियान राबवणार आहोत। या महाराजोत्सव शिबिराच्या माध्यमातून जनता आणि प्रशासन यांच्यातील एक दरी कमी होऊन एकाच छत्राखाली सर्व तालुक्यातील सर्व विभाग एकत्र येतील आणि त्या सर्वांच्या माध्यमातून शेतकरी, विद्यार्थी असतील, इतर वयोवृद्ध असतील, या सर्वांचे प्रश्न मार्गी लागावे याकरता आपण प्रयत्न करणार आहोत। यावेळी या शिबिरामध्ये सर्व विद्यार्थ्यांना दाखले देण्यात येतील। त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचे जे सातबाऱ्याच्या संबंधितील वेगवेगळे प्रश्न आहेत, जसे की सातबाऱ्यामध्ये दुरुस्ती असेल, वर्ग 2चं वर्ग 1 करणं असेल किंवा अन्य प्रकारच्या ज्या दुरुस्ती असतील त्या एकाच छत्राखाली त्यांचे आपण अर्ज स्वीकारून ते तात्काळ मार्गी लागण्याकरता आपण प्रयत्न करणार आहोत। त्याच पद्धतीने या भागातील सर्वात मोठी एक समस्या आहे ती आधार कार्ड केंद्राच्या बाबतची। त्या दिवशी आपण आधार कार्ड बाबत मोठ्या प्रमाणावर जवळपास 4 ते 5 मशीन आपण त्या ठिकाणी ठेवून लोकांचे आधार कार्डबाबतचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याकरता प्रयत्न करू। त्याच पद्धतीने महासेवा केंद्रामाध्यमातून दाखले त्यांना तात्काळ मिळतील याचे आपण नियोजन करू। तसेच कृषी विभाग असेल, कृषी विभागाच्या ज्या विविध योजना आहेत त्या योजनांच्या माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळेल। आरोग्य विभागाच्या माध्यमातून आयुष्यमान भारत जे कार्ड आहे त्याचं आपण रजिस्ट्रेशन करूया आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला आरोग्य विम्याचे जे लाभ कवच आहे ते आपल्या सर्वांना मिळेल याची आपण सर्वांनी शाश्वती घेऊया। त्याच पद्धतीने पंचायत समितीच्या ज्या काही योजना असतील, आपले एकात्मिक PO ऑफिस जे आहे, जे आदिवासी विभागाचं जे कार्यालय आहे, सहाय्यक प्रादेशिक कार्यालय, त्यांच्या माध्यमातून ज्या विविध योजना आहेत, शबरी योजना असेल, बिरसा मुंडा योजना असेल, त्याच पद्धतीनं पाड्यांकरता ज्या विविध सेवा मिळतील याकरता जी योजना आहे त्या आपल्याला त्या ठिकाणी मिळतील। तर याद्वारे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आहे की आपण सर्वजण 14 तारखेला खोडाळा ग्रामपंचायत कार्यालय येथे उपस्थित राहावं आणि सर्व योजनांचा लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती आहे।